नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या इन्स्टंट म्हणजे झटपट बनणाऱ्या अशा डोसे। ज्वारी 1 वाटी घेतली आहे मी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी त्या सेम वाटीच्या प्रमाणाने रवा घेतला आहे। तुमच्याकडे जर भाजलेला रवा असेल तर तोही चालू शकतो, बिन भाजलेला कच्चा रवा असेल तर तोही चालू शकतो। वाटीचं प्रमाण सेम आहे। ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे सेम त्याच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे रवा। ठीक आहे, तर ह्या दोघांना आता आपण मिक्स करणार आहोत आणि मी एक तांब्या भरून पाणी घेतलं आहे। पाणी आपल्याला लागेल तसंच आपण वापरणार आहोत। एक हे वाडगं घेतलं आहे मी, त्याच्यामध्ये आता आपण टाकायचं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी रवा आणि लागेल तसं पाणी आपण हळूहळू ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये। आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, पाणी टाकून आपल्याला लागेल तसं पाणी आपण थोडं थोडं ॲड करून त्याला असं पीठ पातळ करून घ्यायचं आहे। काय गुठळ्या वगैरे राहत असतील तर तुम्ही त्या फोडून घ्या। माझ्याकडे चमचा आहे फेटायला म्हणून मी त्याच्याने फेटते, पण तुमच्याकडे फेटण्याचं आता ते विस्कर्स वगैरे काय काय निघाले असतात त्याच्याने पण तुम्ही चांगल्या पद्धतीने फेटू शकता। माझ्याकडे नाही आहे म्हणून मी या चमच्यानेच ढवळत आहे। एक जीव करा त्याला चांगलं फेटून। तर ह्या पद्धतीने आपल्याला मी एक तांब्या भरून पाणी घेतलेलं, अक्षरशः एवढंच पाणी राहिलेलं आहे। लागेल तसं पाणी टाकून टाकून आपण पीठ या कन्सिस्टन्सीचं होऊ द्यायचं आहे। सगळ्या गुठळ्या वगैरे फोडून घेतलेल्या आहेत चांगल्या। आणि आता आपण हे पीठ अर्धा तास रेस्टवर ठेवायचं आहे। लक्षात घ्या, मी ह्याच्यामध्ये मीठ, सोडा, इनो असं काहीच अजून टाकलेलं नाही आहे। मी फक्त 1 वाटी रवा आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, ते मिक्स केलं आहे आणि 1 तांब्याभर पाणी लागेल तसं हळूहळू टाकून त्याला एवढंसं पीठ म्हणजे असं पातळ होईपर्यंत पाणी टाकलेलं आहे। आणि आता आपण ह्या स्टेजला ह्याला झाकून ठेवणार आहोत अर्धा तास। तर फ्रेंड्स, अर्धा तास झालेला आहे, आपण झाकणी उघडून बघूया। रवा आणि ज्वारीचं पीठ चांगलं मुरलं गेलेलं आहे, फुलून थोडंसं बघा, रवा फुलून थोडंसं वर आलेलं आहे। चांगलंपणे पातळ झालं आहे। आणि मगाशी आपण तांब्यामधले थोडंसं पाणी उरलेलं मी ते आता एकदम थोडंसं टाकत आहे। तुम्ही पाहू शकता, तुम्हाला पीठ जसं पातळ जाड जसं घावणे डोसे जे काय क्रिस्पी डोसा वगैरे करायला लागणार असेल त्या हिशोबाने तुम्ही तुमचं पिठाची कन्सिस्टन्सी ठेवू शकता, पातळ घट्ट। मला ही एवढी पातळ हवी होती। तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं, आपण ह्याच्यामध्ये फक्त ज्वारीचं पीठ आणि रवा हे एवढंच टाकलेलं। आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत माझी आवडती भरभरून अशी कोथिंबीर, ती पण बारीक चिरलेली। तुम्हाला ह्याच्यामध्ये आवडीच्या तुमच्या व्हेजीस ॲड करायच्या असतील, जसं की बारीक चिरलेला कांदा आणि काय म्हणतात गाजर, बीट, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। मी ह्याच्यात फक्त प्लेन ठेवलं आहे, फक्त कोथिंबीर टाकली आहे। आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ नेहमी चवीनुसारच घ्यायचं आहे, कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी, तर तुमच्या अंदाजे तुम्ही मीठ घेऊ शकता। आता कोथिंबीर आणि मीठ टाकून आपण पुन्हा एकदा ह्याला ढवळून घेऊया व्यवस्थित। तर अशा पद्धतीने आपलं हे पीठ आता रेडी आहे ज्वारीच्या डोस्यासाठी। आणि आता आपण तवा तापत ठेवलेला आहोत। तवा बऱ्यापैकी तापत आला की आपण एक पळी घेऊन
हाय टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आपल्याला गॅस. आणि मी ही एक पळी घेतलेली आहे. तवा आपला बऱ्यापैकी तापलेला आहे. मी इथे थोडंसं तुपाचा वापर करणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुपामध्ये डोसे बनवू शकता किंवा आपल्या नेहमीच्या तेलातच किंवा अमूल बटरमध्ये. गॅसची फ्लेम आता मी कमी केली आहे. डोसा टाकून घेणार आहोत आपण. पातळ हवा असेल तर पातळ काढा, जाडसर हवा असेल तर जाडसर काढा. थोडंसं स्लाइटली बाजूने मी तूप सोडत आहे. गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम आहे. आता लीड ठेवत आहे, झाकणी झाकत आहे. 1-1.5 मिनटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि मग हे ओपन करायचं आहे. थोडं जरा मीठ टाकलं. असं तूप टाकायचं आहे आपल्याला आता इथे. आणि चेक करूया आता. हा कडा आधी बाजूनी क्लिअर मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तुमचा नेहमीचा जो डोसा घावणे बनवण्याचा तवा असतो त्याच्यावरच तुम्ही बनवायला घ्या. पलटून घ्या. आता झाकणी टाकायची गरज नाही आहे. थोडीशी गॅसची फ्लेम वाढवू शकता. आता आपण पुन्हा एकदा डोसा पलटून पाहूया. डोसा बनलेला आहे. तुम्हाला दोन्ही साईडनी ब्राऊन हवा असेल, कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही एकदम पातळ कुरकुरीत असा बनवू शकता. माझ्या आजीला थोडासा नरम लागतो म्हणून मी थोडासा त्याचा टेक्स्चर जाड असा ठेवलेला आहे. आणि डोसा बनलेला आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण झटपट असे कमी साहित्यात ज्वारीचे इन्स्टंट असे डोसे बनवलेत. लहान लेकरांना, मोठ्यांना कधी ज्वारी खायला आवडत नाही, ज्वारीचं भाकऱ्या खायला आवडत नाही, तर आपण हे एकदम कमी साहित्यामध्ये ज्वारी आणि फक्त रवा ह्याच्यापासून आपण ज्वारीचे डोसे बनवले आहेत. मी फक्त ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा, गाजर, भरपूर अशा दुसऱ्या कुठल्या पण भाज्या वगैरे ॲड करून ह्याला प्रॉपर असा डोसा बनवू शकता. मी हा तुम्हाला फक्त साधा सिंपल दाखवला आहे. तुपात, अमूल बटरमध्ये किंवा साध्या तेलामध्ये तुम्ही ही डोसा हा असा बनवू शकता. तर प्लीज हा डोसा नक्की ट्राय करा आणि मला सांगा हा डोसा कसा बनला आहे. आणि फ्रेंड्स, माझी आजी मध्येच मला इन्स्ट्रक्शन्स देत असते, तर जर तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तिच्या आवाजाचा तर सॉरी त्यासाठी. पण हा डोसा नक्की ट्राय करा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.